नंदुरबारच्या तोरणमाळमधल्या एका शाळेत पहिल्याच दिवशी शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून शिक्षकांची कान उघडणी। शाळेतली अस्वच्छता आणि अनवाणी पायाने विद्यार्थी शाळेत आल्याचं बघताच भुसेंचा संताप। नाशिकच्या कळवणमध्ये चणकापूर आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत घेतला जेवणाचा आनंद। प्रवेशोत्सवानिमित्ताने उईके आश्रमशाळेत। कोकण रेल्वेचा वेग आजपासून मंदावणार। कोकण रेल्वे आजपासून 20 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू। कोकण कन्या, तेजस, जनशताब्दी, मांडवी, मत्स्यगंधा आणि मंगळुरू एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवास वेळेमध्ये बदल। नाशिकच्या कांदा निर्यातदारांना शिपिंग कंपनीचा फटका, कोट्यवधींचं नुकसान। कोलंबोला 105 पैकी 65 कंटेनर नाकारले, दुबईतला मालही अडकलेला। नुकसान भरपाईची व्यापाऱ्यांची मागणी। सांगलीमध्ये पान दुकानदारांचा अन्न आणि औषध प्रशासनाविरोधात मोर्चा, कारवाईत टार्गेट केल्याचा आरोप। धनदांडगे, गुटखा माफिया, भेसळयुक्त अन्न विक्रेत्यांवर कारवाई नाही, फक्त पान दुकानदारांवरच कारवाई अन्यायकारक असल्याचं मत। अकोल्यामध्ये स्मार्ट मीटरला शिवसेनेचा वाढता विरोध, आर्थिक भार वाढणार असा आरोप करत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन। स्मार्ट मीटर योजना तात्काळ थांबवण्याची मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या 10 आरोपींची न्यायालयीन कोठडी संपल्यावर राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये हजर। आजच्या सुनावणीनंतर 10 आरोपींच्या कोठडीत 29 जूनपर्यंत वाढ। वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्य क्षेत्राजवळ हजारो ब्रास गौण खनिज साठवणूक। या साठवणुकीला महसूल विभागाचा अभय आहे का, सवाल उपस्थित। परभणीमध्ये मातंग समाजाचा आरक्षण आसूड महामोर्चा, अंतर्गत वर्गीकरणाच्या मागणीकरता हजारोंचा सहभाग। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तर बद्दल समिती अहवाल लागू करण्याची मागणी।